नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट के पी आय चॅनलमध्ये। तर मित्रांनो, 11वीच्या मेरिट लिस्टची आपण भरली होती, त्याचा निकाल लागलेला आहे आणि तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं ते या ठिकाणी समजणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहणार आहे तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं आहे, त्याच्यानंतर त्याची प्रिंटआउट कशी काढायची, कॉलेजमध्ये ॲडमिशन कसं घ्यायचं, ती सर्व प्रोसेस या ठिकाणी आपण पाहणार आहे। त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा या वेबसाईटवरती यायचं आहे, 11वी ॲडमिशन पोर्टलच्या। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। तर या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, हा ऑप्शन आहे बघा, अलॉटमेंट लिस्ट। या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विचारेल ॲप्लिकेशन नंबर टाका। तर या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन नंबर टाकून घेऊ। ॲप्लिकेशन नंबर टाकला त्याच्यानंतर सर्चचं ऑप्शन आहे या ठिकाणी, त्या सर्चच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आहे, स्टुडंट कॅटेगरी, अलॉटमेंट कॅटेगरी, किती मार्क्स पडले वगैरे। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता हे आपल्याला कॉलेज लागलेलं आहे, हे कॉलेज लागलेलं आहे, सायन्स फॅकल्टी आहे वगैरे, ते या ठिकाणी सर्व माहिती दिसेल आपल्याला, हे सर्व कॉलेज लागलेलं आहे। तर आता आपल्याला याची प्रिंट कशी काढायची आहे, तर त्यासाठी आपल्याला होम पेजवरती यायचं आहे। या ठिकाणी लॉगिनचं ऑप्शन आहे, त्या लॉगिनच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला ID पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। ID पासवर्ड टाकला त्यानंतर कॅप्चा दिलेला तो कॅप्चा एंटर कॅप्चा या ऑप्शनमध्ये टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकून झाल्यानंतर आपल्याला पुढं लॉग इन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपलं लॉग इन झालेलं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन येतो आहे बघा एक नवीन, कॅप ॲडमिशन। तर या कॅप ॲडमिशन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे। कॅप अलॉटमेंट स्टेटस या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी ऑप्शनवर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी सर्व आपली माहिती दिसेल, या ठिकाणी कोणतं कॉलेज लागले वगैरे ते सर्व माहिती दिसेल, ॲडमिशन वगैरे कोणतं झालेलं आहे, कॉलेजचं नाव दिसेल, कॉलेजचा कोड दिसतील, स्ट्रीम कोणती आहे, कॉलेज मीडियम कोणतं आहे, सर्व माहिती दिसेल, कोणत्या राऊंडमध्ये आपल्याला कॉलेज लागलं तर हे सर्व माहिती दिसत आहे। त्यानंतर आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट्स पण या ठिकाणी आपण तुम्ही पाहू शकता ओपन करून। तर या ठिकाणी नंतर या ठिकाणी हे ऑप्शन आहे बघा, प्रिंटचं ऑप्शन आहे, प्रिंट अलॉटमेंट लेटर। तर या ठिकाणी हे प्रिंट अलॉटमेंट लेटर आहे, याच्यावर क्लिक करून आपल्याला हे प्रिंटआउट काढायचं आहे। तर हे आत्ता प्रिंटआउट हे निघत नाही आहे, कारण का निघत नाही आहे, तर अजून आपण ऑनलाईन ॲडमिशन केलेलं आहे। तर हे ऑनलाईन ॲडमिशन कसं करायचं आणि ते कधी करायचं हे पण या ठिकाणी आपण पाहणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता त्यांनी एक मेसेज दिलेला आहे, या ठिकाणी 30/6/25 सकाळी 9 ते 7/7/2025 संध्याकाळी 8 पर्यंत या ठिकाणी आपल्याला हे ॲडमिशन करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी अजून ॲडमिशनचा या ठिकाणी ऑप्शन आलेला नाही आहे। तर पहिल्यांदा या ठिकाणी ॲडमिशनचा ऑप्शन येणार आहे, या ठिकाणी आपल्याला ॲडमिशनचं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी येईल, या कोपऱ्यामध्ये कॅप ॲडमिशन आहे, त्याच्या खाली ॲडमिशन ऑनलाईन ॲडमिशनचं ऑप्शन येणार आहे। ते ऑनलाईन ॲडमिशन आपण या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे। आपले जे ओरिजिनल डॉक्युमेंट राहिलेले आहेत अपलोड करायचे, ओरिजिनल डॉक्युमेंट ते पण अपलोड करून घ्यायचे आहेत याच्या ठिकाणी 30 तारखेनंतर, 30 तारीख ते 7 तारखेपर्यंत या 7-8 दिवसात आपल्याला या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे, ऑनलाईन डॉक्युमेंट सबमिट करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर हा प्रिंट अलॉटमेंट ऑप्शन या ठिकाणी ओपन होणार आहे। त्याच्यानंतरच या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन प्रिंट हे काढून आपल्या कॉलेजमध्ये जमा करायचे आहेत। पहिल्यांदा काय करायचं आहे, पहिल्यांदा ऑनलाईन ॲडमिशन करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर ही प्रिंटआउट काढायची आहे। ती प्रिंटआउट घेऊन आणि सर्व डॉक्युमेंट्स घेऊन, ओरिजिनल डॉक्युमेंट सेट, एक झेरॉक्स सेट घेऊन ते आपल्याला जे कॉलेज अलॉट झाले त्या कॉलेजमध्ये जाऊन ते ऑफलाईन ॲडमिशन या ठिकाणी करून घ्यायचं आहे। या पद्धतीने ऑनलाईन ॲडमिशन आणि ऑफलाईन ॲडमिशन दोन्ही पद्धतीने ॲडमिशन करून घ्यायचं आहे। या पद्धतीने ही माहिती आहे। जर याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जास्त काही माहिती लागली तर त्यासाठी पण आप कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि तुम्हाला जास्त पर्सनल काही गोष्टी आम्हाला शेअर करायच्या आहेत किंवा विचारायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला एक नंबर दिला जाईल। नंबर कुठे आहे, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिला आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिनला तुम्ही संपर्क करून घेऊ शकता आणि तुम्हाला जे काय डाऊट आहे ते विचारून घेऊ शकता या पद्धतीने। आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका, कारण 11वी ॲडमिशन संबंधित सर्व महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला येत राहतात। याबद्दल तुम्हाला काय अडचण असेल तर आम्हाला हमखास विचारा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या 11वीच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा। आणि कोणाला हा डाउनलोडचा ऑप्शन जर या ठिकाणी काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तो आम्हाला ते तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा। जय हिंद, जय महाराष्ट्र।